कसे आहात मुलांनो? अभ्यास करतायत ना? करायलाच पाहिजे. आपण 11वीचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करण्याच्या अगोदर फिजिक्ससाठी ज्या बेसिक गोष्टी असतात, जे बेसिक मॅथ असतं, त्या सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप बघत आहेत. आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं? ॲडिशन पाहिली, सबस्ट्रॅक्शन पाहिलं, मल्टिप्लिकेशन पाहिलं, डिव्हिजन पाहिलं, त्यानंतर बेसिक एक्सपान्शन फॉर्म्युले पाहिले, ॲव्हरेज कसं काढायचं बघितलं, पर्सेंटेज कसं काढायचं पाहिलं आणि ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत ट्रिग्नॉमेट्री. एक लक्षात घ्या, जी ट्रिग्नॉमेट्री आहे ती कुणीही असू द्या, ज्यावेळेस तो व्यक्ती 10वीला असतो त्यावेळेस प्रत्येकाला ट्रिग्नॉमेट्री ही अवघड जातेच. आता ट्रिग्नॉमेट्री अवघड कशामुळे जाते? कारण ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले खूप सारे आहेत. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जी ट्रिग्नॉमेट्री आवश्यक आहे तेवढीच ट्रिग्नॉमेट्री सांगेल. तेवढीच ट्रिग्नॉमेट्री व्यवस्थित अभ्यास करायची आणि तेवढीच ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले व्यवस्थित पाठांतर करायचे. जेवढी मी ट्रिग्नॉमेट्री सांगेल त्याच्यावर तुम्हाला काहीच ट्रिग्नॉमेट्री लागणार नाही. परंतु फिजिक्सचे नीटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, JEEचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आणि CETचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ट्रिग्नॉमेट्री माहीत असणं आवश्यक आहे. विदाऊट ट्रिग्नॉमेट्री तुम्हाला फिजिक्सचा कुठलाच प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. लक्षात? जेवढी मी आज ट्रिग्नॉमेट्री सांगेल, जेवढी शिकवल तेवढीच फक्त तुम्हाला गरजेची आहे. फर्स्ट बघूत आपण बेसिक फॉर्म्युले इन ट्रिग्नॉमेट्री. बेसिक फॉर्म्युले. बेसिक फॉर्म्युले. सपोज इन राईट अँगल ट्रायंगल. सपोज इन राईट अँगल ट्रायंगल. ह्या ट्रायंगलला राईट अँगल ट्रायंगल का म्हणायचं? कारण इन राईट अँगल ट्रायंगल टू साइड्स आर 90 डिग्री टू इच अदर. राईट अँगल ट्रायंगलमध्ये कोणत्याही दोन साईड मधला अँगल किती असतो? 90 डिग्री. ठीक आहे. आता हा जो अँगल आहे तर ह्या अँगलला म्हणायचं थीटा. इथला जो अँगल आहे त्याला म्हणायचं थीटा. दिस अँगल थीटा कॅन मेजर इन. हा जो अँगल थीटा आहे तो तुम्ही दोन वेने मेजर करू शकतात. फर्स्ट आहे तुम्ही त्याला मेजर करू शकतात इन डिग्री आणि दुसऱ्या वेळेस तुम्ही त्याला मेजर करू शकतात इन रॅडियन. लक्षात? हा जो अँगल आहे थीटा, हा थीटा अँगल तुम्ही एकतर डिग्रीमध्ये मोजू शकतात किंवा रॅडियनमध्ये मोजू शकतात. मग डिग्री आणि रॅडियनमध्ये काय फरक आहे? लक्षात घ्या. 90 डिग्री इज इक्वल टू π/2 रॅडियन. त्यानंतर 180 डिग्री इज इक्वल टू पाय रॅडियन. लक्षात? 90 डिग्री इज इक्वल टू π/2 रॅडियन. 180 डिग्री इज इक्वल टू पाय रॅडियन. त्यानंतर 360 डिग्री इज इक्वल टू, आता बघा 180 दोन्ही 360, म्हणजे मी इथे 2ला गुणलं किती आलं? 360. तसं मी इकडे पण 2 गुणतो, 2 मल्टिप्लाय करतो, काय येतं? 2 पाय रॅडियन. समजलं? दिस अँगल थीटा कॅन बी मेजर इन आयदर डिग्री ऑर रॅडियन. हा अँगल थीटा तुम्ही दोन वेने मेजर करू शकता, एक तर डिग्रीमध्ये किंवा रॅडियनमध्ये. 90 डिग्री इज इक्वल टू π/2 रॅडियन. 180 डिग्री इज इक्वल टू पाय रॅडियन. 360 डिग्री इज इक्वल टू 2 पाय रॅडियन. समजलं? नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट मी तुम्हाला बेसिक ट्रिग्नॉमेट्रीच्या अगोदर फॉर्म्युले सांगेल आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला नेक्स्ट पॉईंट सांगेल ट्रिग्नॉमेट्रीमधले. बेसिक फॉर्म्युलेमध्ये बघा, फर्स्ट फॉर्म्युला आहे साइन थीटा.
साइन थीटा इज इक्वल टू, साइन थीटा मीन्स इथला थीटा, साइन थीटा इज इक्वल टू कोना समोरील बाजू डिवाइड बाय कर्ण. बेसिक फॉर्म्युला मी मराठीमध्ये सांगत आहे, जे मुलं इंग्लिशचे आहेत त्यांनी इंग्लिशमध्ये समजून घ्यायचं. काय असतं साइन थीटा? साइन थीटा इज इक्वल टू कोनासमोरील बाजू डिवाइड बाय कर्ण. कर्ण ट्रिग्नॉमेट्रीमधला, महाभारतामधला आणायचा नाही, महाभारतामध्ये पण कर्ण होता. ट्रिग्नॉमेट्रीमधला कर्ण मीन्स हायपोटेनियस, इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? हायपोटेनियस. ठीक आहे. आता बघा ह्या ट्रायंगलमध्ये बघा साईड कोणकोणत्या आहेत? ए, बी आणि सी. कोनासमोरील बाजू हा पण कोण आहे आणि हा कटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलच्या समोरचं जी बाजू असते त्याला म्हणतात कर्ण. 90 डिग्रीच्या समोरची जी बाजू असेल त्याला काय म्हणायचं? कर्ण. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? हायपोटेनियस. समजलं? साइन थीटा इज इक्वल टू कोनासमोरील बाजू डिवाइड बाय कर्ण. आता बघा साइन थीटा इज इक्वल टू कोनासमोरील बाजू, हा कोन आहे, हा अँगल आहे, त्यासमोरची बाजू कोणती आहे? ए. ए डिवाइड बाय कर्ण, कोण आहे याच्यामध्ये? कर्ण सी. समजलं? साइन थीटा इज इक्वल टू कोनासमोरील बाजू डिवाइड बाय कर्ण. नेक्स्ट बघा आता कॉस थीटा. कॉस थीटा इज इक्वल टू कोना लगतची बाजू डिवाइड बाय कर्ण. कॉस थीटा इज इक्वल टू कोना लगतची बाजू डिवाइड बाय कर्ण. हा कोन आहे, कोना लगतची बाजू, कोण आहे कोना लगत? बी आहे. कोना लगतची बाजू कोणती आहे? बी आहे. म्हणजेच काय लिहीन मी आता? कॉस थीटा इज इक्वल टू कोना लगतची बाजू बी डिवाइड बाय कर्ण कोण आहे? सी. समजले? हे पहिले दोन फॉर्म्युले ट्रिग्नॉमेट्रीचे कोणकोणते? साइन थीटा कोनासमोरील बाजू डिवाइड बाय कर्ण, कॉस थीटा कोना समोरील, कॉस थीटा कोना लगतची बाजू डिवाइड बाय कर्ण. हे झाले पहिले दोन बेसिक फॉर्म्युले. आता नंतरचे बेसिक फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे बघा. आता नंतरचे बेसिक फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगाल, ती ट्रिक फक्त लक्षात ठेवायची. आता कोणती ट्रिक आहे ती? सपोज करा असं एक सर्कल काढायचं, इथे काढायचा साइन थीटा, इथे काढायचा कॉस थीटा, इथे काढायचा टॅन थीटा, त्याच्यासमोर काढायचं कॉट थीटा, त्यानंतर इथे काढायचा सेक थीटा, इथे लिहायचं सेक थीटा आणि इथे काढायचा कोसेक थीटा. ठीक आहे. पहिले दोन फॉर्म्युले बघितले आपण, साइन थीटा, कॉस थीटा. नंतरचे बेसिक फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक यूज करायची. ह्या ट्रिकमध्ये बघा आता साइन थीटा इज इक्वल टू 1 डिवाइड बाय, साइन थीटाच्या समोर कोण आहे? कोसेक थीटा. साइन थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा. लक्षात काय ट्रिक लावली मी? साइनच्या समोर कोण आहे? कोसेक आहे, म्हणून मी काय लिहिलं? साइन थीटा इज इक्वल टू 1 डिवाइड बाय कोसेक थीटा. नेक्स्ट बघा आता कॉस थीटा. कॉस थीटा, कॉसच्या समोर कोण आहे? सेक आहे. कॉस थीटा इज इक्वल टू 1 डिवाइड बाय सेक थीटा. लक्षात? साइन थीटा इज इक्वल टू 1 डिवाइड बाय कोसेक थीटा. कॉस थीटा, कॉसच्या समोर कोण आहे? सेक. 1 डिवाइड बाय सेक थीटा. ठीक आहे. त्यानंतर बघा आता त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला टॅन थीटा. टॅन थीटा
इज इक्वल टू टॅनच्या समोर कोण आहे, कॉट आहे, इज इक्वल टू 1 डिवाइड बाय कॉट थीटा. ठीक आहे. त्यानंतर सेक थीटा इज इक्वल टू सेकच्या समोर कोण आहे, कॉस, 1 डिवाइड बाय कॉस थीटा. सेम फॉर्म्युला, कॉस इज इक्वल टू 1 बाय सेक, सेक इज इक्वल टू 1 बाय कॉस. हा लिहिला आणि नाही लिहिला तरी चालतं. ठीक आहे. 3 फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, ह्या टेबलवरून. साइन थीटा इज इक्वल टू 1 बाय कोसेक थीटा, कॉस थीटा इज इक्वल टू 1 बाय सेक थीटा आणि टॅन थीटा इज इक्वल टू 1 बाय कॉट थीटा. नेक्स्ट फॉर्म्युला बघा आता, सेक स्क्वेअर थीटा, सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. हा एक बेसिक फॉर्म्युला आहे. सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. नेक्स्ट कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. नेक्स्ट फॉर्म्युला काय, कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. बेसिक फॉर्म्युल्यामध्ये आपण किती फॉर्म्युले पाहिले बघा आता. ह्याला मी कट करतो. फर्स्ट बघितलात तुम्ही, साइन थीटा इज इक्वल टू कोणासमोरील बाजू, कोणती होती कोणासमोरील बाजू, हा ट्रायंगल, हा इथला अँगल थीटा, हा राईट अँगल ट्रायंगल, ही साईड ए, ही साईड बी, ही साईड सी. साइन थीटा इज इक्वल टू कोणासमोरील बाजू कोणती आहे, ए, डिवाइड बाय कर्ण कोण आहे, सी. त्यानंतर कॉस थीटा इज इक्वल टू, कॉस थीटा इज इक्वल टू कोणालगतची बाजू कोण आहे, बी, डिवाइड बाय कर्ण सी. ठीक आहे. त्यानंतर साइन थीटा इज इक्वल टू 1 बाय कोसेक थीटा, कॉस थीटा इज इक्वल टू 1 बाय सेक थीटा, टॅन थीटा इज इक्वल टू 1 बाय कॉट थीटा, सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. हे झाले ट्रिग्नॉमेट्रीमधले बेसिक फॉर्म्युले. समजलं. नेक्स्ट लिहा आता. आता आपण नेक्स्ट पाहणार आहेत ट्रिग्नॉमेट्रिक रेशो ऑफ स्टँडर्ड अँगल. आता स्टँडर्ड अँगल कोणकोणते असतात बघा. स्टँडर्ड अँगल कोणकोणते असतात, एक असतो 0 डिग्री, त्यानंतर इथून थोडंसं वर गेलं की ह्या असतो 90 डिग्री. ठीक आहे. त्यानंतर इथून थोडंसं आणखी पुढं गेलं की ह्या रेषेला असतो 180 डिग्री. त्यानंतर इथून थोडंसं आणखी पुढं गेलं तर इथं असतो 270 डिग्री. आणि त्यानंतर पुन्हा आणखी एक सर्कल पूर्ण केलं की इथं येतो पुन्हा 360 डिग्री. कळलं. स्टँडर्ड अँगल कोणकोणते आहेत, 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री. आणखी याच्यामध्ये एक येतो तो म्हणजे 30 डिग्री आणि 45 डिग्री. हे झाले स्टँडर्ड अँगल. समजलं. आता आपण बघणार आहेत ट्रिग्नोमेट्रिक रेशो फॉर स्टँडर्ड अँगल्स. फर्स्ट साइन थीटा. झिरो डिग्री, नेक्स्ट 30 डिग्री, नेक्स्ट 45 डिग्री, नेक्स्ट 60 डिग्री, नेक्स्ट 90 डिग्री आणि लास्ट 180 डिग्री. हे सर्व मी कशामध्ये लिहिलं आहे, डिग्रीमध्ये. ठीक आहे. आता ह्याच सेम अँगलला मी रॅडियनमध्ये पण लिहू शकतो. रॅडियनमध्ये कसं लिहिणार मी, इन रॅडियन. 0 डिग्रीला 0, त्यानंतर 30 डिग्रीला मी काय लिहीन, π/6, त्यानंतर 45 डिग्रीला π/4, त्यानंतर 60 डिग्रीला π/3, 90 डिग्रीला π/2 आणि 180 डिग्रीला पाय. समजलं. हे लिहिलं मी डिग्रीमध्ये आणि हे लिहिलं मी डिग्रीमध्ये आणि हे कशामध्ये लिहिलं मी, रॅडियनमध्ये. ठीक आहे. आता बघा, साइन थीटा 0 डिग्रीला असतो 0. साइन थीटाची व्हॅल्यू 0 डिग्रीला मीन्स साइन 0ची व्हॅल्यू किती असते, 0.
साईन 0 डिग्री इज इक्वल टू काय असतं 0. ठीक आहे. त्यानंतर साईन 30 डिग्री इज इक्वल टू असतं 1/2. त्यानंतर साईन 45 डिग्रीला काय असतं 1/√2. त्यानंतर साईन 60 डिग्रीला काय असतं √3/2. समजला. त्यानंतर साईन 90 डिग्रीला असतं 1. साईन 90 डिग्रीला काय असतं 1. त्यानंतर बघा आता कॉस थिटा कसं लिहायचं किंवा कॉस थिटाच्या व्हॅल्यू काय असतात. कॉस 0 डिग्रीला असतं 1. हे उलटं लिहित जायचं इकडून. त्यानंतर 30 डिग्रीला असतं √3/2. त्यानंतर 45 डिग्रीला असतं 1/√2. त्यानंतर 60 डिग्रीला असतं 1/2. हे उलटं लिहित राहायचं. 1 इथं लिहिलं, हे इथं लिहिलं, हे इथं लिहिलं, हे इथं लिहिलं आणि हे इथं लिहायचं. समजला. साईनच्या उलटं लिहित यायचं. नेक्स्ट बघा आता, नेक्स्ट आहे टॅन थीटा. आता तुम्हाला माहिती आहे टॅन थीटा काय असतं. टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा. टॅन थीटा इज इक्वल टू काय असतं साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा. सपोज करा मला टॅन 0 डिग्रीची व्हॅल्यू काढायची. टॅन 0 डिग्रीची व्हॅल्यू काढायची. मग मी कसं काढणार. आता बघा टॅन 0 डिग्री इज इक्वल टू साइन 0 डिग्री डिवाइड बाय कॉस 0 डिग्री. ठीक आहे. आता साइन 0 डिग्री, साइन 0 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. त्यानंतर कॉस 0 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. मग 0ला जर 1ने डिवाइड केलं तर आन्सर काय येतं 0. म्हणून मी इथे काय लिहिणार 0. ठीक आहे. त्यानंतर टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू काढायची. मग कशी काढायची. टॅन 30 डिग्री, टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू काढायची. मग कशी काढणार. साइन 30 डिग्री इज इक्वल टू टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू काढायची. मग कशी काढणार. टॅन 30 डिग्री इज इक्वल टू साइन 30 डिग्री डिवाइड बाय कॉस 30 डिग्री. ठीक आहे. आता बघा साइन 30 डिग्री किती येतं 2 डिवाइड बाय कॉस 30 डिग्री. कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे √3/2. ठीक आहे. आता हे जर सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येतं बघा. सिम्प्लिफाय केल्यानंतर येतं 1/√3. म्हणून टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू काय झाली 1/√3. त्यानंतर टॅन 45 डिग्रीची व्हॅल्यू काढायची. मग कशी काढणार मी. टॅन 45 डिग्री काढा पटकन. आता टॅन 45 डिग्री, टॅन 45 डिग्री इज इक्वल टू साइन 45 डिग्री डिवाइड बाय कॉस 45 डिग्री. मग कसं लिहिणार. साइन 45 डिग्री, साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे 1 डिवाइड बाय √2 डिवाइड बाय कॉस 45. कॉस 45 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे 1 डिवाइड बाय √2. वरचं 1/2 डिवाइड बाय √2, खालचं 1/√2 डिवाइड बाय 2 कॅन्सल झालं. व्हॅल्यू आली 1. मग इथे झाली मी 1. सेम असंच 60 डिग्रीची काढायची आणि 90 डिग्रीची काढायची. 60 डिग्रीची येईल √3 आणि 90 डिग्रीची बघा मी काढून दाखवतो. टॅन 90 डिग्री इज इक्वल टू साइन 90 डिग्री डिवाइड बाय कॉस 90 डिग्री. ठीक आहे. साइन 90 डिग्री किती आहे 1. त्यानंतर कॉस 90 डिग्री किती आहे 0. जर 1ला 0ने डिवाइड केलं, 1ला जर 0ने डिवाइड केलं तर आन्सर काय येतं इन्फिनिटी. इन्फिनिटी मीन्स अनंत. त्याला स्टॉपच नाही आहे. ती व्हॅल्यू झाली इन्फिनिटी. इथे काय येईल आता इन्फिनिटी. समजलं. इथपर्यंत व्हॅल्यू झाल्या. आता 180 डिग्रीच्या व्हॅल्यू कशा लक्षात ठेवायच्या.
इथं 0 काढायचं, इथं -1 काढायचं आणि इथं 0 काढायचं. आलं लक्षात? 180 डिग्रीच्या व्हॅल्यू कशा लक्षात ठेवायच्या? पहिल्यांदा 0 काढायचं, नंतर -1 काढायचं, नंतर 0 काढायचं. समजल्या? हे झाले तुमच्या स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यूज. हे झालं तुमच्या स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यू. कुणी जर विचारलं sin 30 इज इक्वल टू काय, की लगेच सांगता यायला पाहिजे 1/2. sin 30 डिग्रीची व्हॅल्यू किती असते? 1/2. त्यानंतर कुणी म्हटलं sin 45 डिग्रीची व्हॅल्यू काय, लगेच तोंडामध्ये यायला पाहिजे 1/√2. tan 45 डिग्रीची व्हॅल्यू काय? 1. हे पाठ असायला पाहिजे. पाठ जरी होत नसेल तर लक्षात कसं ठेवायचं? फक्त साईनचं लक्षात ठेवायचं, कॉसचं उलटं लिहायचं आणि टॅनचं लिहिताना काय लिहायचं? tan थीटा इज इक्वल टू sin थीटा डिवाइड बाय cos थीटा. समजलं? नेक्स्ट पॉईंट लिहा आता, साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहेत साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणकोणते आहेत? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, हे सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. मग आपण ह्यांची साइन बघणार आहेत की त्यांना साइन प्लस लागतं का मायनस लागतं. ठीक आहे, आता लक्ष द्या. आणि हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इंजिनिअरिंगच्या मुलांना सुद्धा 2-2 वर्ष मॅथ करून ही गोष्ट समजत नाही. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, कारण हाच पॉईंट पुढं महत्त्वाचा आहे. इथं असतो 0 डिग्री. ठीक आहे, त्यानंतर हा जो अँगल असतो तो असतो 90 डिग्री. त्यानंतर हा पूर्ण इथून इतका अँगल असतो 180 डिग्री. हा जो पूर्ण अँगल आहे तो किती असतो? 180 डिग्री. त्यानंतर हा इथून इथपर्यंत जो अँगल असेल तो असेल 270 डिग्री. त्यानंतर हा इथून इतका जो अँगल असेल तो असेल 360 डिग्री. म्हणजेच हा पूर्ण सर्कल किती डिग्रीचा असतो? 360 डिग्रीचा. पूर्ण सर्कल किती डिग्रीचा असतो? 360 डिग्रीचा. समजलं? हा इथं 0 डिग्री अँगल इथं गेलात म्हणजेच हा एवढा अँगल किती झाला? 90 डिग्री. पुन्हा इथून हा 0 इथून इथपर्यंत किती झाला? 180 डिग्री. त्यानंतर इथून असाच इथपर्यंत किती झाला? 270 डिग्री. त्यानंतर ह्या 0 डिग्रीपासून असा पूर्ण एक गोल ज्यावेळेस तुम्ही काढताल तर इतका अँगल किती झाला? 360 डिग्री. समजलं? आता बघा, हा झाला फर्स्ट क्वार्टर. त्यानंतर हा झाला सेकंड क्वार्टर. त्यानंतर हा झाला थर्ड क्वार्टर आणि हा झाला तुमचा फोर्थ क्वार्टर. हा फर्स्ट क्वार्टर झाला, हा सेकंड क्वार्टर झाला, हा थर्ड क्वार्टर झाला आणि हा झाला फोर्थ क्वार्टर. फर्स्ट क्वार्टरमध्ये ऑल आर पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वार्टरमध्ये सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वार्टरमध्ये बघा, ओनली साइन इज पॉझिटिव्ह. सेकंड क्वार्टरमध्ये फक्त साइन पॉझिटिव्ह असतो, बाकी कुणीच पॉझिटिव्ह नसतं. त्यानंतर थर्ड क्वार्टरमध्ये ओनली टॅन इज पॉझिटिव्ह. थर्ड क्वार्टरमध्ये फक्त टॅन फंक्शन हे पॉझिटिव्ह असतं. त्यानंतर फोर्थ क्वार्टरमध्ये ओनली कॉस इज पॉझिटिव्ह. समजलं काय काय म्हटलं मी? अगोदर समजून घ्या. फर्स्ट क्वार्टरमध्ये सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वार्टरमध्ये फक्त साइन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असतं. थर्ड क्वार्टरमध्ये फक्त टॅन फंक्शन पॉझिटिव्ह असतं आणि फोर्थ क्वार्टरमध्ये फक्त कॉस फंक्शन पॉझिटिव्ह असतं. मग ह्याला लक्षात कसं ठेवायचं? आफ्टर स्कूल टू कॉलेज. लक्षात कसं ठेवायचं? आफ्टर
आफ्टर मीन्स ऑल आर पॉझिटिव्ह. आफ्टर म्हटलं ए, ऑल आर पॉझिटिव्ह, फर्स्ट क्वार्टर. त्यानंतर स्कूल, सेकंड क्वार्टर मध्ये फक्त साईन काय पॉझिटिव्ह. त्यानंतर थर्ड कॉर्नर, थर्डमध्ये फक्त टॅन पॉझिटिव्ह. आणि कॉलेज, कॉलेज मीन्स हे झालं तुमचं फोर्थ क्वार्टर. फोर्थ क्वार्टरमध्ये फक्त कॉस थिटा पॉझिटिव्ह असतं. समजलं. आफ्टर स्कूल टू कॉलेज, फर्स्ट क्वार्टरमध्ये सगळे पॉझिटिव्ह, सेकंड क्वार्टरमध्ये फक्त साईन पॉझिटिव्ह, थर्ड क्वार्टरमध्ये फक्त टॅन पॉझिटिव्ह आणि फोर्थ क्वार्टरमध्ये फक्त कॉस पॉझिटिव्ह. ठीक आहे. एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला समजून जाईल, अवघड काहीच नाही आहे. ठीक आहे. आता बघा एक्झाम्पल, फक्त हे लक्षात ठेवा. आफ्टर स्कूल टू कॉलेज. एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. एक्झाम्पल एकदा समजले की तुम्हाला ही गोष्ट एकदम इझी लक्षात राहील. ठीक आहे. एक्झाम्पल बघा आता. फर्स्ट एक्झाम्पल, साइन 90 प्लस थीटा इज इक्वल टू काय येतं. साइन 90 प्लस थीटा इज इक्वल टू काय. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जर इथला अँगल, हा जर इथला अँगल जर ऑड असेल, हा जर इथला अँगल जर ऑड असेल तर चेंज. काय म्हटले मी, जर इथला अँगल जर ऑड असेल तर चेंज होतो. ठीक आहे. हा इथला अँगल जर ऑड असेल तर चेंज होतो. ऑड मीन्स काय, 3, 5, त्यानंतर 7, 9, 11 हे नंबर्स कसे आहेत, ऑड आहेत. जर इथला नंबर जर ऑड असेल तर अँगल चेंज होतो. म्हणजेच साईनचं कन्वर्जन कशामध्ये होणार आता, कॉस थीटामध्ये. समजलं. काय केलं मी, जर इथला अँगल जर ऑड असेल तर साईनचं कन्वर्जन कशामध्ये होतं, कॉसमध्ये होतं. कॉसचं कन्वर्जन कशामध्ये होतं, साईनमध्ये. इथला अँगल जर ऑड असेल तर साईनचं कन्वर्जन कशामध्ये होतं, कॉसमध्ये. आणि कॉसचं कन्वर्जन कशामध्ये होतं, साईनमध्ये. ठीक आहे. आता इथला अँगल ऑड आहे म्हणून मी साईनचं काय लिहिलं, कॉस. आता हा जो मी कॉस लिहिला आहे तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. कसं लिहायचं, तो कॉस जो लिहिला आहे तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे कसं ठरवायचं. आता बघा, साईन 90 प्लस थीटा लिहिलं आहे मी. 90 प्लस थीटा म्हणजेच कुठे यायला लागले बघा, हा झाला 90, हा झाला 90 प्लस थीटा आहे. 90च्या पुढं काहीतरी थीटा आहे. लक्षात, साईन 90 प्लस थीटा म्हणजे कोणत्या क्वार्टरमध्ये जायला लागले, हा झाला 90 प्लस थीटा म्हणजे सेकंड क्वार्टरमध्ये जायला लागलाय. बरोबर आहे. साईन 90 हा झाला 90 प्लस थीटा म्हणजे पुढे काहीतरी थीटा अँगल यायला लागला, म्हणजे तो कुठे यायला लागला, इथं यायला लागलाय. ठीक आहे. मग ह्या क्वार्टरमध्ये साईन पॉझिटिव्ह असतो. ह्या क्वार्टरमध्ये साईन काय असतो, फक्त पॉझिटिव्ह असतो. साईन काय असेल, फक्त पॉझिटिव्ह. समजलं. आता नेक्स्ट बघा, सेकंड एक्झाम्पल, साइन 90 डिग्री मायनस थीटा इज इक्वल टू. सेकंड एक्झाम्पल बघा आता, साइन 90 डिग्री मायनस थीटा. अँगल बघा, अँगल 90 डिग्री आहे. याचा अर्थ काय झालं, साईनचं कन्वर्जन कशामध्ये झालं, कॉसमध्ये. जर अँगल हा इथला अँगल जर ऑड असेल तर साईनचं कन्वर्जन कशामध्ये होतं, कॉसमध्ये. मग साईनचं कन्वर्जन कॉसमध्ये झालं, कॉस थीटा. आता हा जो कॉस आहे तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे कसं ठरवायचं. हा अँगल बघा कुठल्या क्वार्टरमध्ये आहे, 90 मायनस थीटा. म्हणजेच 90 मायनस थीटा मीन्स कुठे यायला लागले, फर्स्ट क्वार्टरमध्ये. 90पेक्षा कमी आहे ना, 90 मायनस थीटा मीन्स 90पेक्षा कमी आहे. म्हणजे तो कुठल्या क्वार्टरमध्ये यायला लागला आहे, हा अँगल कुठल्या क्वार्टरमध्ये यायला लागला आहे, फर्स्ट क्वार्टरमध्ये. फर्स्ट क्वार्टरमध्ये ऑल आर पॉझिटिव्ह म्हणून इथं काय येईल, पॉझिटिव्ह. समजलं. नेक्स्ट बघा आता, थर्ड एक्झाम्पल, कॉस 90 मायनस थीटा
थर्ड एक्झाम्पल, कॉस 90 मायनस थीटा. हा इथला ऑड अँगल आहे, म्हणजेच साईनचं कन्वर्जन कशामध्ये होईल, सॉरी कॉसचं कन्वर्जन कशामध्ये होईल, साईनमध्ये, साईन थीटा. त्यानंतर 90 मायनस थीटा आहे, म्हणजे कोणत्या क्वार्टरमध्ये यायला लागले, 90 मायनस थीटा म्हणजे 90पेक्षा कमी आहे, म्हणजे तो कुठल्या क्वार्टरमध्ये यायला लागला आहे, फर्स्ट क्वार्टरमध्ये. फर्स्ट क्वार्टरमध्ये सर्व पॉझिटिव्ह असतात, म्हणजेच साईन कसा असेल, पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वार्टरमध्ये सर्व काय असतात, पॉझिटिव्ह, म्हणून मी इथे काय लिहिलं, पॉझिटिव्ह. हे झालं साईन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे, एक शेवटचं एक्झाम्पल बघा आता. टॅन 90 डिग्री मायनस थीटा इज इक्वल टू टॅन 90 डिग्री मायनस थीटा. एक चौथं एक्झाम्पल बघा आता, शेवटचं, टॅन 90 डिग्री मायनस थीटा. ठीक आहे, आता बघा ह्या ठिकाणी 90 डिग्री आहे, ऑड आहे, ऑड आहे म्हणल्यानंतर चेंज होतं. टॅनचं कन्वर्जन कशामध्ये होतं, आता टॅनचं कन्वर्जन चेंज होतं कॉटमध्ये, कॉट थीटा. ठीक आहे, त्यानंतर आता हा कॉट पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचा, हे कसं ठरवायचं, इथल्या अँगलवर ठरवायचं. अँगल किती आहे, 90 मायनस थीटा आहे. ठीक आहे, 90 मायनस थीटा मीन्स कुठे यायला लागला अँगल, इथं यायला लागला आहे, 90पेक्षा कमी आहे, म्हणजे तो कुठल्या क्वार्टरमध्ये जायला लागला आहे, फर्स्ट क्वार्टरमध्ये. आणि फर्स्ट क्वार्टरमध्ये ऑल आर पॉझिटिव्ह असतात, म्हणजेच कॉट कसं येईल, प्लस येईल. समजलं. ट्रिग्नॉमेट्रीमधला हा पार्ट सर्वात महत्त्वाचा आहे. हा पार्ट जर समजला तर बाकीचे ट्रिग्नॉमेट्रीचे फक्त फॉर्म्युले आहेत, हा पार्ट फक्त इम्पॉर्टंट आहे. समजलं. पहिल्या क्वार्टरमध्ये तुमचा अँगल येत असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं, सेकंड क्वार्टरमध्ये जर तुमचा अँगल जात असेल तर त्या ठिकाणी फक्त साईन पॉझिटिव्ह घ्यायचं, बाकी सगळे निगेटिव्ह घ्यायचे. जर तुमचा अँगल थर्ड क्वार्टरमध्ये जात असेल तर फक्त टॅन पॉझिटिव्ह घ्यायचं, बाकी सगळे निगेटिव्ह घ्यायचे. जर तुमचा अँगल जर फोर्थ क्वार्टरमध्ये जात असेल तर फक्त कॉस पॉझिटिव्ह घ्यायचं, बाकी सगळे निगेटिव्ह घ्यायचे. समजलं. आता नेक्स्ट आपण बघणार आहेत सम अँड डिफरन्स फॉर्म्युले. दोन फॉर्म्युले आहेत, त्या दोन फॉर्म्युलेचे मी तुम्हाला 4 फॉर्म्युले कसे लिहायचे ते सांगेल. फर्स्ट फॉर्म्युला बघा, फर्स्ट फॉर्म्युला साइन ए प्लस मायनस बी इज इक्वल टू साइन ए प्लस मायनस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस मायनस, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, म्हणून इथं पण काय लिहायचं, प्लस मायनस कॉस ए साइन बी. समजलं. काय लिहिलं मी, साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस मायनस कॉस ए साइन बी. हा दोन फॉर्म्युलेचा एक फॉर्म्युला तयार केला आहे. कसं लिहिणार ह्या फॉर्म्युला बघा आता डिटेलमध्ये. साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी, इथं प्लस आहे म्हणून इथं प्लस कॉस ए साइन बी. आणि सेकंड फॉर्म्युला काय असेल, जर साइन ए मायनस बी असेल, साइन ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ह्या दोन फॉर्म्युलेचा एक फॉर्म्युला तयार केला आहे. ह्या दोन फॉर्म्युलेचा एक फॉर्म्युला तयार केला आहे. जर इथं प्लस असेल, जर इथं प्लस असेल तर इथं प्लस घ्यायचं, टेन्शन घ्यायचं नाही. इथं प्लस असेल तर इथं प्लस घ्यायचा साईनमध्ये. जर इथं मायनस असेल तर इथं पण मायनस घ्यायचं. हा दोन फॉर्म्युलेचा एक फॉर्म्युला लिहिला आहे. साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस मायनस कॉस ए साइन बी. समजला. हा एक फॉर्म्युला झाला सम अँड डिफरन्सचा. सेकंड फॉर्म्युला बघा आता, ए प्लस मायनस बी इज इक्वल टू, सेकंड फॉर्म्युला बघा आता, कॉस ए प्लस मायनस बी इज इक्वल टू काय येतं बघा,
कॉस ए कॉस बी, इथं प्लस मायनस आहे, कॉसमध्ये उलटं करायचं, मायनस प्लस साइन ए साइन बी. समजलं? कॉस ए प्लस बी, कॉस सेकंड फॉर्म्युला कुठला आहे? कॉसचा. कॉस ए प्लस मायनस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनस प्लस साइन ए साइन बी. हा दोन फॉर्म्युलेचा एक फॉर्म्युला तयार केला आहे. कसं तयार केला आहे बघा आता. फर्स्ट फॉर्म्युला कॉस ए प्लस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनस, इथं प्लस असेल तर इथं मायनस घ्यायचं, साइन ए साइन बी. सेकंड फॉर्म्युला कॉस ए मायनस बी इज इक्वल टू, इथं मायनस असेल तर कॉस ए कॉस बी प्लस, इथं मायनस असेल तर इथं प्लस कॉस ए कॉस ए मायनस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. समजलं? ह्या दोन फॉर्म्युलेचा एक फॉर्म्युला लिहिला आहे मी. कॉस ए प्लस मायनस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनस प्लस साइन ए साइन बी. ठीक आहे. हे झाले सम अँड डिफरन्स फॉर्म्युले. सम अँड डिफरन्सचे आपण कोणते दोन फॉर्म्युले पाहिले एकदा रिपीट करतो. साइन ए प्लस मायनस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस मायनस, इथं प्लस मायनस असेल तर इथं पण प्लस मायनस कॉस ए साइन बी. सेकंड फॉर्म्युला हा झाला फर्स्ट. सेकंड कॉस ए प्लस मायनस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी, इथं प्लस मायनस आहे तर इथं उलटं करायचं, मायनस प्लस कुणामध्ये? कॉसमध्ये, साइन ए साइन बी. दिस इज सम अँड डिफरन्स फॉर्म्युले. समजलं? दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा, 2 पासून 4 फॉर्म्युले ॲटोमॅटिक येतील. साईनमध्ये इथं प्लस इथं मायनस असेल तर इथं पण प्लस इथं पण मायनस घ्यायचं. जर इथं प्लस इथं मायनस असेल तर इथं उलटं करायचं, कुणामध्ये? कॉसमध्ये. ह्यानंतर आपण बघणार आहेत इवन अँड ऑड आयडेंटिटीज. इवन अँड ऑड आयडेंटिटीज 3 फॉर्म्युले आहेत. 3 फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवायचे. कोणकोणते 3 फॉर्म्युले आहेत? फर्स्ट बघा आता, साइन मायनस एक्स इज इक्वल टू साइन मायनस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. हा फर्स्ट फॉर्म्युला झाला. ह्याला म्हणायचं ऑड. सेकंड कॉस मायनस एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. लक्षात? पहिला फॉर्म्युला काय? साइन मायनस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. सेकंड फॉर्म्युला कॉस मायनस एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. आणि शेवटचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, टॅन मायनस एक्स इज इक्वल टू मायनस टॅन एक्स. हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे इवन अँड ऑड आयडेंटिटीमध्ये. कोणकोणते 3 फॉर्म्युले? साइन मायनस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. सेकंड कॉस मायनस एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. थर्ड टॅन मायनस एक्स इज इक्वल टू मायनस टॅन एक्स. एक गोष्ट लक्षात ठेवा, फिजिक्ससाठी जेवढी काही ट्रिग्नोमेट्री लागते ती सर्व ट्रिग्नोमेट्री तुम्हाला मी आत्ता घेतली. ह्या ट्रिग्नोमेट्रीच्या नोट्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या लेक्चरच्या नोट्स हा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकतात. आत्तापर्यंत आपण सर्व बेसिक गोष्टी पाहिलात. फिजिक्ससाठी फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे तुम्हाला बेसिक मॅथ लागतं ते सर्व बेसिक मॅथ मी तुम्हाला आज कवर केलं आहे. आज बेसिक मॅथचं हे शेवटचं लेक्चर होतं. ह्या लेक्चरनंतर मी तुम्हाला 11वीचा जो फर्स्ट चॅप्टर आहे दॅट इज
युनिट्स अँड मेजरमेंट हा फर्स्ट चॅप्टर मी तुम्हाला स्टार्ट करेल. फर्स्ट चॅप्टर झाल्यानंतर मी तुम्हाला 50 MCQs सॉल्व करून देईन. ते 50 MCQs तुमचे सॉल्व झाल्यानंतर तुम्ही कुठलंही पुस्तक यूज करा फिजिक्ससाठी. DC पांडेचं यूज करा किंवा एररलेस यूज करा किंवा SC वर्मा यूज करा. कोणतंही बुक यूज करा, त्यातले MCQs सॉल्व करायला सुरुवात करा. जर कुठला MCQ जर तुम्हाला कळाला नसेल किंवा कुठला MCQ जर तुम्हाला येत नसेल तो डायरेक्टली तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करा. त्याचं सोल्युशन मी तुम्हाला एक तर व्हिडिओ कॉलनं देईल किंवा व्हिडिओनं देईल. ह्यानंतरचं आपलं लेक्चर स्टार्ट होईल युनिट्स अँड मेजरमेंट, 11वीचा पहिला चॅप्टर. अभ्यास करत राहा, काळजी घ्या.